गावकरी तुम्ही जर गावामध्ये राहून दुग्ध व्यवसायाचा विचार करत असाल तर म्हैस पालन हा आपल्या सगळ्यांचा ओळखीचा विषय आहे। मग हे म्हैस पालन करण्यासाठी काय कागदपत्र लागतात, काय अनुदान भेटतं, काय नफा होतो, या सगळ्यांची माहिती आपण जाणून घेऊया एका मिनिटात। त्या अगोदर तुम्ही गावकरीला सबस्क्राईब करा। दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोटा, ज्याला की 50,000 ते 1 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो। त्याच्यानंतर सर्वात जास्त दूध देणारी म्हशीची जात निवडा, जसं की ही आहे मुरा म्हैस, जाफराबादी, पंढरपुरी तुम्ही निवडू शकताय, ज्याची की किंमत 80,000च्या वरीच आहे। तुम्हाला गोठा आणि म्हशीसाठी पशुसंवर्धन खात्याकडून तुम्हाला 25 ते 30% सबसिडी मिळेल, पण ह्याच्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र असले पाहिजे, जसं की तुमचं जागेचा दाखला असला पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकचं पासबुक आणि MSME रजिस्ट्रेशन, जर जास्त प्रमाणात तुम्ही म्हशीचा गोटा करत असाल तर उत्पन्नाबद्दल बोलायचं गेलं तर एका म्हशीचं महिन्याला 300 लिटर दूध विकतं, जे की त्याचं उत्पन्न होतं 30,000। पण ह्याच्यामधून जर आपण वजा केलं गड्याचा खर्च, चाऱ्याचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी, तर एका म्हशी मागं तुम्हाला 7 ते 10,000चा नफा होऊ शकतोय। तर गावकरी तुम्ही मला सांगा, दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हाला आवड आहे का? तुमच्याकडे कोणती म्हैस आहे? तर लवकरच भेटूया।